गुरुपौर्णिमेनिमित्ताने श्री व्यास मंदिरात दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते। महर्षी व्यास ऋषी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय। या श्री व्यास मंदिरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख। आज गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेलं महर्षी व्यास मंदिर, या मंदिराची आख्यायिका म्हटलं म्हणजे 5000हून अधिक जुनं असं हे मंदिर आहे। अभिषेक करून महाआरती झालेली आहे आणि भाविक भक्त दर्शनासाठी एकवटलेले आहेत। आपल्यासोबत या मंदिराचे जे गुरुजी आहेत ते आपल्यासोबत जुळले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। आज गुरुपौर्णिमा निमित्ताने आज वेद व्यासांचा जन्मोत्सव आहे। मग ह्या जन्मोत्सव असा साकार व्हावा किंवा जे भाविक येतात त्यांचं मन प्रसन्न व्हावं, त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी आम्ही आरासा केलेला आहे। 1.25 क्विंटल डाळी मानलेल्या आहेत, त्याचा आरसा केलेला आहे। 21 किलो हे आणलेले आहे खजूर, त्याचा आरसाच केलेला आहे। आणि जे भक्तगण येतात त्यांच्या श्रद्धेने जे इच्छा असते ते मागतात व्यासांना आणि त्यांची इच्छा पूर्ण होतात। देशामध्ये 3 व्यास मंदिर आहेत, महर्षी व्यास मंदिर। त्यापैकी एक महत्त्वपूर्ण मानल्या जाणार ते म्हणजे ही व्यास नगरी, यावल तालुक्यातील ही व्यास नगरी मानल्या जाते आणि लाखोच्या संख्येने दिवसभरात भाविक भक्त गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घेत असतात। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।